तथागत गौतम भगवान बुद्ध स्वप्न कशी बघावी व स्वप्न साकारण्यासाठी कोणीही जो मार्ग निवडला नाही तो मार्ग निवडून स्वतःच्या पाऊल खुणा उमटवून एक नवीन आपला मार्ग निर्माण करणारे वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्यांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न बघितलं असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बहुजन समाजाच्या जीवनातील अंधकार त्यांनी दूर केला, शिक्षणाची ज्योत पेटवली, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महापुरुषाला जिनं अथक परिश्रम करून साथ दिली त्या त्यागमूर्ती माता रमाई. बाबासाहेबांचं नाव घेताना खूप भावुक वाटते मला. ज्या युगपुरुषामुळं आज मी इथं तुमच्या समोर उभा आहे. UPSCची परीक्षा देणं सोडा, शिक्षणही घेणं ज्या समाजाला शक्य नव्हतं त्या अशा असंख्य बहुजन समाजाला जो हजारो वर्षापासून अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडला होता त्या समाजाला ज्ञानाच्या उजेडानं दैदिप्यमान करणारे क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व सर्व थोर समाजसुधारकांना सर्वप्रथम वंदन करतो. स्टेजवर सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, प्रशासकीय क्षेत्रातील स्वतःच्या कर्तृत्वाने महान झालेल्या अशा सर्व मान्यवरांसोबत मला स्टेजवरती स्थान मिळणं हे मी माझं खरं तर सौभाग्य समजतो. आज या प्रसंगी सगळे लोक आहेत, पण एक व्यक्ती अशी जिची मला फार आठवण येते, ते म्हणजे माझे आजोबा सुखदेव देवबाना नवरे, जे आपल्या गावचे माजी सरपंच होते. देशासाठी आपण काहीतरी करावं, ज्या समाजातून आपण येतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, हे जे लहानपणीचे संस्कार ज्याला बाळकडू म्हणतात, हे बाळकडू मला ज्यांच्याकडून मिळालं ते माझे आजोबा सुखदेव देवबाना नवरे व दुसरे माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील, जे सेवानिवृत्त भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त आहेत. लहानपणापासून त्यांच्याकडून मी ज्यावेळेस कधी सुट्टीला जायचो मामाच्या गावी, अगदी लहानपणापासून ते मला आर्मीतल्या त्यांच्या गोष्टी सांगायचे. याच्यामधून मला स्वयंशिस्त आयुष्यात किती महत्त्वाची आहे, पंक्च्युअलिटी किती महत्त्वाची आहे, हे धडे अगदी मला लहानपासून मिळाले. असे माझे आजोबा शिवदास ज्ञानोबा बाबर. माझा स्पर्धा परीक्षेचा शैक्षणिक जीवनातील व स्पर्धा परीक्षेतील यश अपयशाचा प्रवास ज्यांनी अगदी जवळून बघितला, मला नेहमीच प्रेरणा दिली, माझ्या पाठीशी ठामपणे उभारले असे माझे सगळे बंधू, माझे जिवलग मित्र, रायगडाप्रमाणे जे नेहमी माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले, ज्यांनी कधीही स्वतःची पर्वा केली नाही, केवळ माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून ज्यांनी नेहमीच त्याग करत आलेले आहेत आतापर्यंत, ज्यांच्याबद्दल बोलावं तितकं थोडंच आहे, असे माझे आई वडील, माझी बहीण व माझे सर्व कुटुंबीय. माझ्या यशात ज्यांचं योगदान खरंच खूप मोठं आहे, ज्यांच्यामुळे मी आज इथं तुमच्या समोर उभा आहे, असे माझे सर्व शिक्षक वर्ग, सर्वांना सर्वांना मानवंदना देतो. खरं तर माझ्या शैक्षणिक जीवनाचा प्रवास हा माझ्या बालवाडीपासून सुरू झाला. बालवाडीमध्ये कमलबाई व गायकवाडबाई, कमलबाई अगदी प्रेमळ, रोज आम्हाला बोलवायला यायच्या. आमच्या 5-6 जणांचा ग्रुप असायचा बालवाडीत जाण्यासाठी. त्या इतक्या प्रेमाने बोलवायला यायच्या. वेळ प्रसंगी कधी आम्ही जायला जर कानगुण केली तर आम्हाला ओरडायच्या. अशा आमच्या प्रेमळ कमलबाई, त्यांचंही आज मला इथे आठवण येते. बालवाडीमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाल्यानंतर जेव्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस अट्टहासानं माझ्या आजोबांनी मला वाघमारे सरांच्या वर्गात घातलं. त्यावेळेस वाघमारे सरांचा खूप दरारा होता, अर्थातच तो आत्ताही आहे वाघमारे सरांचा दरारा. आणि आत्ता सरांबद्दल अजूनही भीती वाटते. आज मी एक सनदी अधिकारी झालोय तरी सुद्धा सरांबद्दल ती आदरार्थी भीती आहे. आजोबांनी मला अट्टहासानं वाघमारे सरांच्या वर्गात घातलं
आणि तिथून खरं तर माझ्या अक्षर ज्ञानाची ओळख मला झाली व या समग्र संसारातील मला ज्ञान भांडार माझ्यासाठी खुला झाला. वाघमारे सर व इतर सर्व माझे जिल्हा परिषदेचे शिक्षक, काटे गुरुजी असतील, बाळेराव सर असतील, कोणे मॅडम असतील, यांच्याबद्दल खरं तर बोलावं तितकं थोडंच आहे. यांचं योगदान असं शब्दामध्ये नाही मांडू शकत. मी अभिमानानं आज तुम्हाला सांगू शकतो की जिल्हा परिषदेच्या शाळेनं मला घडवलं. मी जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 4थी शिक्षण घेतलं. स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे जे काही गुण असतात, म्हणजे वाचनाची आवड असावी, स्वयंशिस्त असावी, या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मला अगदी माझ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून शिकायला मिळाल्या. मला अजून आठवतंय, आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत असताना बालभारतीकडून प्रकाशित होणारं एक मासिक असायचं, ज्याचं नाव किशोर नावाचं एक मासिक असायचं. तर वाघमारे सर आम्हाला अट्टाहासानं ते वाचायला लावायचे. तिथूनच खरं तर वाचनाची गोडी आमच्यामध्ये निर्माण झाली. आता आजकाल आपण बघतो की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग सरकारने आणण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे बाबा प्रयोगात्मक शिक्षण. तर हे फार पूर्वी, ज्यावेळेस म्हणजे आता हा 20 वर्षापूर्वी मी जिल्हा परिषद शाळेत होतो, त्यावेळेसपासून हे आमचे शिक्षक करायचे. म्हणजे समजा आता याचं वजनाचं असेल, म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. तर हे असं फक्त आमचे शिक्षक आम्हाला शिकवायचं नाही, तर वाघमारे सर अक्षरशः असं आम्हाला घेऊन जायचे दुकानात, किराणाच्या दुकानात घेऊन जायचे आणि आम्हाला ते मोजमाप करायला लावायचे स्वतःहून. परत मराठीच्या पुस्तकामध्ये एक लोहार कामावरती कविता होती, अतिशय सुंदर कविता होती. तर लोहार काम ऍक्च्युली कसं असतं हे दाखवण्यासाठी सर अक्षरशः आम्हाला आपल्या गावात जो चिंचेच्या झाडाच्या तिथं जुना लोहाराचा भत्ता होता, ते तिथं घेऊन जायचे आणि ते आम्हाला चालवायला लावायचे. असंच परत कुठलीही स्पर्धा असेल, म्हणजे फक्त अभ्यास नाही, खेळाच्या कुठल्याही स्पर्धा असतील, बाकी इतर निबंध स्पर्धा असतील, MTS स्कॉलरशिप सारख्या स्पर्धा परीक्षा असतील, सर आम्हाला 8 तासाने त्याच्यामध्ये बसवायचे. मी तसा सर जसं म्हटले त्यांच्या भाषणामध्ये की मी अतिशय मितभाषी होतो लहानपणापासून. खरं तर नेतृत्व कौशल्य जे म्हणतात हे वाघमारे सरांमुळे खरं माझ्यामध्ये आलं. सरांनी आमचं एक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं, त्याचा मुख्यमंत्री बनवलं होतं मला, आणि त्यावेळेसपासून खरं माझ्यामध्ये नेतृत्व कौशल्य निर्माण झालं. 4थीमध्ये मी पूर्ण शाळेचा लीडर होतो. सरांनी मला पूर्ण शाळेचं लीडर केलं होतं. 26 जानेवारीला कवायत मी लीड केली होती आणि सरांनी एक आमचं फार सुंदर असं नाटक बसवलं होतं. तर ते नाटकाचे इतके प्रयोग झाले, म्हणजे अक्षरशः मी नवोदयाला जाईपर्यंत 6वी पर्यंत त्या नाटकाचे आम्ही प्रयोग करत होतो. कोण प्रमुख पाहुणे आले, गावातलं अगदी वास्तुदर्शी असं चित्रण दाखवणारे, स्वच्छतेचं महत्त्व देणार असं सरांनी नाटक बसवलेलं होतं. तर अशा प्रकारे माझं प्राथमिक शाळेतलं शिक्षण, ज्याच्यामध्ये माझ्या अंगी खूप गुण आले, वाचनाची आवड असेल, नेतृत्व कौशल्य जसं आता मी तुम्हाला सांगितलं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे नेहमी आपण किती हुशार असलो किंवा किती आपल्याला चांगले मार्क पडत असले तरी आपण नेहमी ग्राउंडवरती असलं पाहिजे. याचा एक मी तुम्हाला किस्सा सांगतो. 4थीत होतो मी आणि स्कॉलरशिपचे आमचे वर्ग चालायचे सेपरेट. वाघमारे सर आम्हाला स्कॉलरशिपसाठी रोज क्लास घ्यायचे आणि मी रोज अभ्यास करायचो. रोज जो दिला गृहपाठ तो पूर्ण करायचो. एक दिवशी काय झालं, घरी पाहुणे आले होते आणि मग मी गृहपाठ केला नाही. मग माझ्या मनात कसं आहे की चला आता आपण रोज करतोय तर एक दिवस नाही केला म्हणून काय होतंय. मग मी दुसऱ्या दिवशी गेलो. मग शाळा सुटायच्या वेळेस 1 ते 1.5 तास सर रोज आम्हाला स्कॉलरशिपसाठी क्लास घ्यायचे. मग रुटीन प्रमाणे सर आले, प्रत्येकाच्या वह्या चेक करायला लागले गृहपाठाच्या. मी काय ॲटिट्यूड म्हणजे असं काय भीती वगैरे नाही की बाबा सर गृहपाठ केला ना मग सर काय तर म्हणतील. सरांनी मला विचारलं गृहपाठ दाखव, तर मी अर्थातच केला नव्हता. सरांना म्हटलं नाही केला. मग सरांनी कारण विचारलं. मी म्हटलं सर घरी पाहुणे आले होते. मी असं म्हणतोय तोपर्यंत सरांनी माझ्या एक कानशिलात लागावली जोरात. माझा गाल गरम झाला. त्या आघातातून बाहेर येतोय नाही तोवर दुसऱ्या गालावर एक आघात झाला आणि त्यावेळेस सर मला अगदी ओरडून म्हटले, का रे पाहुणे आले होते म्हणून तू जेवण करायचं सोडलंस का? रोज जेवण करतो मग रोज अभ्यास का नाही करू शकत तू? हा प्रसंग मला आजही आठवतो. ज्यावेळेस मी कधी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये बऱ्याचदा असे प्रसंग येतात, नको नकोसं वाटतं चला यार आज नको लायब्ररीला जायला, बसूयात.
त्यावेळेस खरंच अक्षरशः म्हणजे वाघमारे सरांचं हे वाक्य माझ्या कानावर धडकायचं की का रे तू रोज जेवण करतो मग रोज का अभ्यास करू शकत नाही. तर ही प्रेरणा अभ्यासासाठी माझ्या जिल्हा परिषद शिक्षकांनी दिलेली ती अजून मायामध्ये आहे. असं माझं जिल्हा परिषद शिक्षण झालं. आणि आजकाल आपण बघतो की सगळे कॉन्व्हेंट स्कूल्स आले, इंटरनॅशनल स्कूल्स आले, 1.5-2 लाख फीज भरून आपण इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये आपल्या पाल्याला घालतो. पण मी अगदी खात्रीशीरपणे सांगतो, मी जिल्हा परिषदेचा विद्यार्थी आहे, अभिमानाने सांगतो ही गोष्ट, जो मायेचा ओलावा, आपुलकीचा ओलावा जो जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांमध्ये असतो व जे संस्कार जिल्हा परिषदेमध्ये घडतात ते तुम्ही कितीही पैसे दिले तरी मला नाही वाटत कुठल्या शाळेमध्ये घडत असतील. याच्यानंतर जिल्हा परिषदेचं माझं 4 वर्ष संपल्यानंतर मग गावातील श्रीनाथ विद्यालयामध्ये 5वीसाठी घरच्यांनी प्रवेश घेतला. त्यावेळेस श्रीनाथ विद्यालयामध्ये फार अतिशय म्हणजे अनुभवी शिक्षक वर्ग होते. आमचे प्राचार्य आर्यम जाधव सर होते, केडी मुजावर सर असतील, मोलानी सर असतील, सुपेकर सर होते, माझ्या वर्ग शिक्षिका गोडके मॅडम होत्या ज्या माझ्या गणिताच्या शिक्षिका होत्या, खडतरे सर असतील. आणि तिथे मला माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ज्याला मी मानतो म्हणजे माझी नवोदय विद्यालयासाठी निवड होणं, तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट, माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण मिळवून देणारे माझे पवार सर मला श्रीनाथ विद्यालयामध्ये भेटले. माझ्या आयुष्यातलं पवार सरांचं जे योगदान आहे, खरं सांगतो तुम्हाला ते शब्दात नाही मांडू शकत मी. आज पवार सर त्यांच्या सहपरिवारासह तिथं उपस्थित राहिलेले आहेत. नवोदयची परीक्षा काय असते, निवड झाल्यानंतर बाबा एक अशी केंद्र सरकारची शाळा असते असं काही आम्हाला माहिती नव्हतं. सरांनी नवोदयचा आमचा फॉर्म भरण्यापासून, नवोदयच्या परीक्षेसाठी आम्हाला पुस्तकं देण्यापासून सगळं सरांनी केलं. आमच्या सरांनी इतके निस्वार्थी आहेत सर, सरांनी कधी 1 रुपयाचीही आमच्याकडून अपेक्षा केली नाही. आमच्यासाठी अपार कष्ट घेतले. विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सरांचं हार्डवर्क आहे. रोज शाळा सुरू होण्याच्या 1 तास अगोदर आणि शाळा सुटल्यानंतर 1 तास असं आमचे नवोदयचे वर्ग चालायचे, नवोदयचे मार्गदर्शन वर्ग चालायचे. सुट्टीच्या दिवशी रविवारी वगैरे सर दिवसभर आम्हाला त्यांच्या घरी बोलवायचे, सरांच्या घरी आमचे अभ्यास वर्ग चालायचे. तिथं सरांच्या पत्नी मॅडमही आमच्या असायच्या. मॅडमही फार प्रेमळ, कधी मॅडमने आमचा तिरस्कार केला नाही की बाबा काय आज सुट्टीचा दिवस आहे कशाला घरी आलाय काय, असं कधी मॅडमने आम्हाला तिरस्कार केला नाही. मॅडम आमच्यासाठी हवं नको ते बघायच्या, आमच्यासाठी पिण्याचं पाणी असेल, खाऊ वगैरे असेल, अतिशय प्रेमाने मॅडमने आम्हाला फार मार्गदर्शन करायच्या, मोटिवेशन द्यायच्या. प्रश्नपत्रिकाचे संच वगैरे असतील, जे काय नवोदयसाठी लागतंय ते सर सगळं स्वतः बघायचे. आणि शेवटी सरांच्या प्रयत्नाला यश आलं व आमच्या बॅचमधून आम्ही 2 जण नवोदयसाठी सिलेक्ट झालो होतो. नवोदयला निवड झाली त्यावेळेसचा किस्सा आहे. सुरुवातीला पोस्टमनकडून लेटर, म्हणजे जो दुसरा माझा मित्र निवड झाली होती त्याच्याकडे अगोदर 2 दिवस गेलो होतं. आणि मग सर शॉकमध्ये एकदम. सर मला म्हटले की अरे तुझं कसं काय झालं नाही, कारण ज्यावेळेस तयारी करत होतो त्यावेळेस सर नेहमी म्हणायचे मला खात्री आहे तुझं 100% सिलेक्शन होणार. पण काय त्याचं 2 दिवस लेटर अगोदर आणि पोस्टमन गावात प्रसन्न नवरे अजून एक होता, ते माझं पत्र त्याकडे दिलं होतं चुकून. तर मग मला 2 दिवस ते पत्र जरा लेट मिळालं. पण तेवढं 2 दिवस सर अगदी म्हणजे निराश होते. म्हणजे त्याची निवड झाली अर्थात सरांना आनंद होता की त्यांचा दुसऱ्या एक विद्यार्थ्याची पण निवड झाली, पण तोपर्यंत सरांनी त्याचा सत्कारही केलेला नव्हता. पण ज्या 2 दिवसानंतर ज्यावेळेस मला लेटर मिळालं, पहिलं मी ते कोणालाही न सांगता सरांना लेटर दाखवलं. सर शाळेत आलेले होते. सर इतके खुश झाले, जसे आले तसे सर परत गेले. सरांच्या घरी गुलाबाच्या फुलांची झाडं असायची पहिले, सरांनी तिथून गुलाबाची फुलं घेऊन आले आणि सर इतके आनंदून गेले होते. सरांनी मला मिठी मारली आणि लगेचच सरांनी सत्कार केला आमचा तिथं. नवोदयला गेल्यानंतरही सुरुवातीला म्हणजे ती निवासी शाळा आहे, अगदी 4 किलोमीटर आतमध्ये, लोकवस्ती नाही आसपास, एकदम रानात शाळा असं म्हणू शकता. करमायचं नाही सुरुवातीला. सगळे आम्ही लहान मुलं. आता माझे नवोदयचे बॅचमेट्स आलेले आहेत. खरंच आज भाऊ वाटते मला, ते इथं उपस्थित राहिले. सुजित साठे, शुभम महाडिक, शुभम साठे, आकाश मुकरे, अगदी माझे जिवलग मित्र आदित आहेत. त्यांनाही माहिती आहे हा अनुभव. 6वीला आम्ही सगळे नवीन रडणारे एकदम, म्हणजे सगळेच रडायचे, घरची आठवण यायची, राहू नाही वाटायचं.
मग मला पण वाटलं की चला आता काय म्हणजे एवढी मेहनत केली होती पण काही तर काय आपल्याला आवडत नाही, आता चला माघारी जाऊया. पण त्यावेळेसही पवार सरांनी मला ठामपणे सांगितलं की हे बघ, तुला काही वाटू देत पण 12वी पूर्ण होईपर्यंत तू इथून काय माघारी जायचं नाही अजिबात. मग पवार सरांचा खूप आदर असा होता मनामध्ये, अजूनही आहे. हे वाक्य मी सरांचं कायम लक्षात ठेवलं. अगदी 8वी पर्यंत मला अजिबात करायचं नाही, पण नेहमी सरांचं हे वाक्य मला आठवायचं की तुला 12वी पर्यंत इथं राहायचं आहे. आणि सरांचा ठाम विश्वास होता की जो विद्यार्थी नवोदयमध्ये 6वी ते 12वीचं शिक्षण पूर्ण करतो तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. तर असे हे माझे लाडके पवार सर, ज्यांचं माझ्या आयुष्यामध्ये शैक्षणिक जीवनामध्ये खरंच खूप मोलाचं योगदान आहे. सर नेहमी म्हणायचे प्रशांत कॉन्टॅक्ट ठेवत नाही. आता सुजित काटे एक दुसरा सरांचा विद्यार्थी आहे, तर तो भेटायचा, त्याचा संपर्क असायचा. सर त्याच्यापाशी सारखं म्हणायचे अरे काय करते रे ते, कधी मला बोलत नाही, काय सांगत नाही त्याचं काय चाललंय, का चुकीच्या मार्गाला वगैरे लागलंय काय. पण सरांना एक ठाम विश्वास होता. सर असं पण म्हणायचे की नाही ते चुकीच्या मार्गाला लागणार नाही, ते काहीतरी करेल. पण मी त्यावेळेसच ठरवलं होतं की ज्यावेळेस मी माझं स्वप्न पूर्ण करेन एक सनदी अधिकारी होण्याचं, त्यावेळेस मी पहिला फोन सरांना करून सांगेन की सर ह्या क्षणाची मी वाट बघत होतो आणि त्यामुळे आतापर्यंत तुमच्यासोबत काही कॉन्टॅक्ट ठेवला नाही. ज्यावेळेस माझा UPSCचा निकाल आला, 24 जानेवारीचा दिवस होता आणि सर्वप्रथम मी घरी कळवलं. घरच्यांकडून माझे प्रिय शिक्षक वाघमारे सरांना ही बातमी पोहोचली आणि त्यांनी तुम्हाला कार्यक्रमामध्ये सांगितली. त्याच्यानंतर इतके फोन येत होते की अक्षरशः म्हणजे मला कॉल करताच येत नव्हता कोणाला. पण मी थोडा वेळ कोणाचाच कॉल रिसिव्ह केला नाही, कट करायचो कंटिन्युअसली, इतके कॉल येत होते. मी म्हटलं अगोदर पवार सरांना बोलायचं, कारण ज्या क्षणाची मी आतापर्यंत आतुरतेनं वाट बघत होतो. सरांना कॉल केला, सरांना सांगितलं सर असं असं UPSC पास झालंय भारतीय सांख्यिकी सेवेमध्ये आणि 28वा नंबर आलाय. कधी सरांच्या आवाजातून मला ते जाणवत होतं. सर इतके भावुक झाले होते. सरांनी ते बोलूनही दाखवलं. सर म्हटले आज खरं ऊर भरून आलंय माझं, हे क्षण मी जगू शकलो, खरंच स्वतःला भाग्यवान समजतोय. असे शिक्षक मला लाभले. याच्यानंतर मी नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तिथूनच माझं 6वी ते 12वीचं शिक्षण मी पूर्ण केलं. नवोदयला निवड झाली आणि माझ्या आयुष्याचा नवोदय झाला असं मी मानतो. आणि मी माझ्या प्रत्येक मित्रांना, फर्ग्युसनचे मित्र असतील किंवा माझे नवोदयचे क्लासमेट आहेत, अगदी जीवाभावाचे मित्र माझे, सर्वांना हेच सांगत असतो. अगदी म्हणजे मी नवोदयमध्ये जर शिकलो नसतो तर खरंच मी शिकलोच नसतो. म्हणजे मी अशा सामाजिक व आर्थिक स्थितीतून येतो जिथं शिक्षण घेणं ही एक लक्झरी मानली जाते. सर नवोदयचे प्राचार्य माझे कोठाळे सर आहे, तिथं शिक्षण घेणं ही लक्झरी मानली जाते. नवोदय खरंच माझ्यासाठी खूप मोठं वरदान होतं. नवोदय मधले जे 7 वर्ष म्हणजे शिक्षण काय आपल्याला कुठल्याही शाळेत मिळेल, पण नवोदयचं विशेष महत्व म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. नवोदयमध्ये अतिशय स्ट्रिक्ट रुटीन असतं, त्याच्यामधून स्वयंशिस्त असेल, परत करिअरच्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज असतील, अतिशय उत्कृष्ट शिक्षक वर्ग असतो, एक शिस्तबद्ध पद्धतीनं पूर्ण सेटअप असतं तिथं. आणि याच्यापेक्षा नवोदयचं माझ्या आयुष्यात सर्वात मोठं योगदान जे मी समजतो ते मला नवोदयने दिलेले माझ्या आयुष्यभराचे मित्र. जे मित्र आजही माझ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. माझ्या यश अपयशात कधी त्यांनी असा विचार केला नाही. नेहमी म्हणजे इव्हन आर्थिक मदत असेल, मनोबल असेल माझं वाढवणं, किंवा अजूनही प्रत्येक गोष्ट असेल, नेहमी ते माझ्या सुखदुःखात पहिले वाटेकरी असतात. नवोदयच्या मित्रांबद्दल खरं बोलताना खूप भावुक वाटतंय मला. त्यांचं योगदान खरंच मी असं शब्दात नाहीच मांडू शकत. खूप काही शिकलो मी माझ्या नवोदयच्या मित्रांकडून, ज्याचा मला माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात खूप उपयोग झाला. ज्यांच्या सोबतीशिवाय हा प्रवास आतापर्यंतचा शक्य नव्हता. नवोदयनंतर मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला ग्रॅज्युएशनसाठी. तिथून माझं BSc स्टॅटिस्टिक्सचं शिक्षण मी पूर्ण केलं. संख्याशास्त्र हा विषय मला मुळात माहितीच नव्हता. तिथं गेल्यानंतर संख्याशास्त्र विषयाचे अतिशय उत्तम शिक्षक लाभले. विशेष म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागाच्या चारुता मॅम. आमच्या चारुता मॅम म्हणजे अगदी असं पर्सनली माझी चौकशी करणार नेहमी, तुझा अभ्यास कसा चालू आहे. एखादा पेपर झाला येऊन मॅम मला विचारणार किंवा तुला कसा गेला पेपर. चारुता मॅमने मला फार सुरुवातीला मार्गदर्शन केलं.
पुण्यासारख्या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गेलो होतो. समजायचं नाही एवढं जास्त. मॅमनी खूप सपोर्ट केला. बाकी इतर माझ्या संख्याशास्त्र विभागाचे शिक्षक आमचे विभाग प्रमुख शेंडे सर असतील, परत दीपा कुलकर्णी मॅम आहेत, निलिमा भालेराव मॅम आहेत. या सर्वांचं मार्गदर्शन फार लाभलं आणि संख्याशास्त्रामध्ये मला विशेष आवड निर्माण झाली. आणि खरंच तर माझ्या आयुष्याला दिशादर्शक असं ठरणारा तो काळ होता, कारण त्या काळामध्येच डेव्हलपमेंटल गव्हर्नन्स अर्थातच विकासात्मक शासन प्रणालीमध्ये काम करण्याची माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्यावेळेसच मला भारतीय सांख्यिकी सेवेबद्दल माहिती मिळाली. माझ्या शिक्षकांनी मला फार प्रोत्साहन दिलं की तुझं संख्याशास्त्राचं नॉलेज तेवढं आहे म्हणजे तू ते पास करू शकतोस परीक्षा. आणि अशा प्रकारे माझा भारतीय सांख्यिकी सेवेची तयारी करण्याचा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागामध्ये मी पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी म्हणजे MSc स्टॅटिस्टिक्ससाठी प्रवेश घेतला. तिथंही अतिशय दर्जेदार असे शिक्षक मला भेटले. मागे 2 वर्षापूर्वी संख्याशास्त्राच्या स्पर्धेमध्ये माझा देशात 2रा नंबर आला होता. त्यावेळेसही आमच्या शिक्षकांचं मी नाव घेतलं होतं, डॉक्टर आकांक्षा काशीकर. त्या मॅमचं माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि अर्थातच भारतीय सांख्यिकी सेवेच्या प्रवासात मोलाचं वाटा आहे त्यांचा. ज्यावेळेस MScचं शिक्षण घेत होतो, MScचं शिक्षण पूर्ण झालं आणि कॅम्पस प्लेसमेंटमध्ये माझी एका कंपनीमध्ये निवड झाली. पॅकेज चांगलं होतं, शिवाय लोकेशनही पुणेच होतं. पण मी त्यावेळेस ठरवलं की नाही, आता आपल्याला डेव्हलपमेंटल गव्हर्नन्समध्ये काम करायचं ना, तर आपण भारतीय सांख्यिकी सेवेची तयारी करायची. सोबत माझा मित्रही होता नवोदयचा शुभम माडिक, जो आज इथे उपस्थित आहे, ज्यानं आपलं मनोगत व्यक्त केलं. आम्ही दोघांनी ठरवलं, अगदी लहानपणीचे मित्र, दोघांनी ठरवलं की भारतीय सांख्यिकी सेवेसाठी प्रिपेअर करायचं. तसा मी मॅडमला मेसेज करण्यात केला की मॅडम मी काय जॉबचा ऑफर स्वीकारू शकत नाही. त्यावेळेस म्हणजे माझ्या घरच्यांचं खरं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, शब्दात नाही ते व्यक्त होऊ शकत. घरची आर्थिक स्थिती अशी होती, पटकन काहीतरी जॉब वगैरे करण्याची खरंच खूप गरज होती. पण ज्यावेळेस घरच्यांनी मला विचारलं की तुला काय करायचं, म्हणजे जॉब सोडायचा की घ्यायचा, हा निर्णय ज्यावेळेस सुरू होता, घरच्यांनी मला विचारलं की तुला काय वाटतंय, तुझं काय मत आहे. मी त्यांना ठामपणे सांगितलं की असं माझं स्वप्न आहे, मला तयारी करायची आहे. माझ्या घरच्यांचं एवढं मोठं मन, म्हणजे ज्यांनी क्षणाचाही विलंब न करता, आर्थिक स्थिती आपली आशय वगैरे कुठलाही विचार न करता त्यांनी मला ठामपणे सांगितलं की तू बिनधास्त अभ्यास कर, तू बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस आणि तू तयारीला लाग. मी आणि माझा मित्र शुभम माडिक आम्ही कोरोनाचा काळ होता तरी पुण्यामध्ये गेलो, परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिला प्रयत्न केला आम्ही दोघांनी 2022 मध्ये UPSC इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेसचा. पहिल्या प्रयत्नामध्ये मला काही यश मिळू शकलं नाही, म्हणजे मी लेखी परीक्षा पास झालो होतो, इंटरव्ह्यूला माझी निवड झाली, पण 9 मार्क कमी पडले आणि मी काही फायनल कट ऑफ क्लिअर करू शकलो नाही. त्यावेळेस मला फार मोठा धक्का बसला, कारण 1-1.5 वर्ष माझं वाया गेलेलं होतं आणि पुढं आता मी काय करणार हा माझ्या पुढं खूप मोठा प्रश्न होता. मी जॉब करावा की काय, म्हणजे काही समजत नव्हतं. अतिशय म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलो होतो असं तुम्ही म्हणू शकता. त्यावेळेसही हे माझे सगळे जीवलग मित्र जे होते, म्हणजे सुजित काटे असेल किंवा हे माझे नवोदयचे सगळे मित्र, त्यावेळेस त्यांनी मला अतिशय सपोर्ट केला. माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे आजी आजोबा, मामा असतील, आई वडील, बहीण, त्यांनी मला सांगितलं की तू काय टेन्शन घेऊ नको. माझे मेहुणे पण, ज्यांनी माझा शैक्षणिक जीवनाचा प्रवास बघितला, राहुल ताकतडे इथं उपस्थित आहेत, त्यांनी सर्वांनी मला सांगितलं की आमचा तुझ्यावर विश्वास आहे, तू पुढे तयारी कर, अजून एक तू प्रयत्न दे, तू इकडच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नकोस. आणि अशा डिप्रेशनच्या अवस्थेमध्ये परत पुण्याला माघारी गेलो, नव्या जोमानं तयारीला लागलो. यावेळेस मी ठरवलं होतं की हा आपला शेवटचा प्रयत्न. स्पर्धा परीक्षेमध्ये हे फार महत्त्वाचं आहे, म्हणजे आपण कधी थांबावं हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. माझी आर्थिक स्थिती अशी होती आणि आपली कुटुंब व्यवस्था अशी की घरातील मोठ्या मुलांना जबाबदारी स्वीकारायची असते. बेरोजगार होतो मी, एवढं शिक्षण घेऊनही नंबर वगैरे येऊन. मग ठरवलं चला आता हा आपला शेवटचा प्रयत्न. मी खूप स्ट्रिक्ट रुटीन ठेवलं माझं. लायब्ररी आमची सकाळी 6:30ला उघडायची, 6:15ला मी तिथं असायचो. अतिशय मेहनत घेतली, कोणासोबतही कॉन्टॅक्ट ठेवला नाही, परीक्षेपर्यंत सगळं बंद केलं. रविवारी सुद्धा मी कधी सुट्टी घेतली नाही. हे काय मी जास्त मोठा हुशार असं सांगायचा उद्देश नाही.
पण शेवटचा प्रयत्न असं ठरवलं होतं, रविवारी कधी सुट्टी घ्यायचो नाही. रात्री रूमवर गेलं, लायब्ररी 9 पर्यंत असायची, रूमवर गेलं 1-1:30 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. कशाची पर्वा केली नाही. ठरवलं होतं की हा आपला शेवटचा प्रयत्न. जून महिन्यामध्ये लेखी परीक्षा आली. परीक्षेच्या अगोदर तयारी बऱ्यापैकी झाली असं वाटत होतं, पण ती एक भीती असतेच मनामध्ये स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटलं की. मुंबईला माझी लेखी परीक्षा होती. 3 दिवस कंटिन्यू परीक्षा चालते. भारतीय सांख्यिकी सेवेची 6 पेपर असतात. रोज 6-6 तास पेपर लिहावे लागतात. डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतात, म्हणजे मोठी मोठी उत्तरं लिहावी लागतात प्रश्नांची. तिथे गेल्यानंतर डोक्यामध्ये मी स्वतःला एकच गोष्ट समजवायचो, म्हणजे अभ्यास तर केलेला होताच, पण स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा म्हणून मी स्वतःला नेहमी एकच गोष्ट सांगायचो की आय एम इन इट टू विन इट. म्हणजे मी इथं जिंकायसाठी आलोय, मी हेच स्वतःला नेहमी सांगायचो. आणि 3 दिवसाची ही परीक्षा खरंच खूप म्हणजे माणसाला थकून सोडते. तिसऱ्या दिवशी तर अक्षरशः रूममध्ये उठून पेपरला जाऊ वाटत नाही, इतके हात दुखायला लागलेले असतात, पेनाच्या सगळ्या रेषा हातावरती पडलेल्या असतात. पण माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की मी आय एम इन इट टू विन इट, मी तर जिंकायला आलोय. आणि असं पद्धतीनं मी माझी लेखी परीक्षा दिली. परीक्षा चांगली गेलेली होती. मागच्या वर्षीचा अनुभवही होता. त्यानुसार अपेक्षा होती मला की इंटरव्ह्यूचा कॉल येईल, आणि ऑगस्ट महिन्यामध्ये लेखी परीक्षेचा निकाल लागला. इंटरव्ह्यूचा कॉल अपेक्षेप्रमाणे मला आला, आणि डिसेंबर महिन्यामध्ये इंटरव्ह्यू होता माझा. त्यानंतर परत इंटरव्ह्यूची मुख्यत्वे तयारी मी घरूनच केली. पुणे सोडून आलो मी ज्यावेळेस इंटरव्ह्यूचा रिझल्ट लागल्यानंतर, आणि ठरवलं की यावेळेस जरा इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे व्यक्तित्व विकासावर जास्त भर द्यायचा. नॉलेज तर काय ऑलरेडी म्हणजे बऱ्यापैकी अभ्यासातून कव्हर केलेलं होतं. घरी राहून इंटरव्ह्यूची तयारी केली, ऑनलाईन मॉक इंटरव्ह्यूज वगैरे दिले. इंटरव्ह्यूची तयारी सुरू असतानाही स्विचसाठी माझा मित्र बसला इथं, आम्ही अधूनमधून भेटायचो. तोही मला म्हणजे त्याला सगळ्यात परीक्षेचा अनुभव नसला तरी माझ्या व्यक्तिमत्वावरून बघून तोही मला सुचवायचा, सुधारणा वगैरे काय असतील तर. असं आम्ही चर्चेतून हे करायचो. परत सुजित काटे म्हणून मित्र आहे माझा, त्यांनीही मदत केली. परीक्षेसाठी जसं शक्य आहे तसं माझ्या बहिणीने मदत केली. आम्हाला लेखी परीक्षेला एक इंग्लिश विषय म्हणून असतो, तर त्याच्या पूर्ण नोट्स मला माझ्या दिदीनं बनवून दिल्या, पूर्ण नोट्स, की माझा वेळ वाचावा एका पेपरचा. तिच्या एवढं स्ट्रिक्ट शेड्यूलमधून मला आठवतंय तिची फायनल एक्झाम सुरू होती, म्हणजे वार्षिक परीक्षा सुरू होती तिची 3ऱ्या वर्षी. त्याचाही तिनं विचार न करता तिनं रात्रंदिवस म्हणजे माझ्यासाठी नोट्स काढल्या तिनं इंग्लिशच्या. स्वतःहून तिनं सगळा अभ्यास केला आणि रेडीमेड नोट्स मला तिनं पुरवल्या. डिसेंबरमध्ये इंटरव्ह्यू शेड्यूल झाला आणि इंटरव्ह्यू द्यायला गेलो. दिल्लीमध्ये इंटरव्ह्यू होता UPSC भवनमध्ये, जोधपूर हाऊसमध्ये. माझा नवोदयचाच मित्र आहे एक, त्याच्यापाशी दिल्लीमध्ये राहिलो, ओल्ड राजेंद्र नगरमध्ये. जवळपास 1 महिना होतो तिथं मी. बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्यच खूप प्रेरणादायक आहे, पण इंटरव्ह्यूच्या माझ्या संदर्भात बाबासाहेबांच्या जीवनातील एक प्रसंग मला तुम्हाला सांगावा असं वाटतो. तो म्हणजे BIT, मुंबईच्या BIT चाळीमध्ये बाबासाहेब राहत होते. 1920च्या दशकातली गोष्ट आहे ही. अतिशय संघर्ष सुरू होता बाबासाहेबांच्या जीवनामध्ये. सिडनहॅम कॉलेजच्या प्राचार्य पदासाठी सर्वोत्तम असे पात्र असणारे उमेदवार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे उपस्थित होते. पण त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती वेगळी होती. डॉक्टर RP परांजपे त्यावेळेसचे शिक्षण सदस्य होते सेनेटमधले. त्यांच्या अथक प्रयत्नानंतरही बाबासाहेबांना काही ते प्रिन्सिपल पद मिळालं नाही. आणि एक अतिशय दुःखद घटना म्हणजे बाबासाहेब त्यांच्या जीवनामध्ये या कठीण प्रसंगातून जात असताना एक अतिशय दुःखद घटना 1926 साली त्यांच्यासोबत घडली. ते म्हणजे त्यांचे सर्वात प्रिय पुत्र राजरत्न यांचा देहांत झाला. बाबासाहेबांना हा आघात खूप खचून गेला. अर्थातच मातारामाई पूर्ण तुटून गेली होती. मातारामाई रडायला लागली. बाबासाहेब स्वतः खचलेले असताना मातारामाईला धीर देत बाबासाहेब जे म्हणाले ते वाक्य खरंच माझ्या आयुष्यात खूप मेजर रोल प्ले करतात. त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते रमाईला, रमा तू का रडतेस? जो संघर्ष आपण हाती घेतलाय आपल्या समाजासाठी, जे कार्य आपण हाती घेतलंय, ज्यावेळेस हे कार्य पूर्ण होईल त्यावेळेस आपल्या बहुजन समाजातून असे करोडो राजरत्न उद्या सुटापुटात एक सन्मानाचं आयुष्य जगतील. हा प्रसंग ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यूचा दिवस उजडला. 21 डिसेंबरला मॉर्निंग शिफ्टमध्ये माझा इंटरव्ह्यू होता.
कडाक्याची थंडी असते दिल्लीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये, आणि त्यात माझा मॉर्निंग शिफ्टला इंटरव्ह्यू, म्हणजे 7 वाजता UPSC भवनला हजर व्हायचं. सूट बूट घातला आणि आरशामध्ये बघितलं बा आपण आता कसं दिसतोय नाही का. मी काही इंटरव्ह्यू पुरता सूट बूट घालायचो आणि प्रामाणिकपणे सांगतो आता त्यानंतर आज पहिल्यांदाच घातलाय, म्हणजे 21 डिसेंबरला घातला इंटरव्ह्यूला, त्यानंतर आज पहिल्यांदा तुमच्यासमोर उभारतानाच घातलाय. मग बघितलं बाबा आपण कसं दिसतोय, आणि त्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये आता मी जे तुम्हाला बाबासाहेबांचं सांगितलं तो प्रसंग माझ्या डोक्यामध्ये आला, आणि अक्षरशः सांगतो मी हे कोणासोबत सुद्धा शेअर केलं नाही. थोडा वेळ मी रडलो इंटरव्ह्यूला जायच्या अगोदर, आणि त्यावेळेस बाबासाहेबांची मला खूप आठवण झाली. त्यांनी केलेला त्याग, म्हातारा माईने केलेला त्याग. आणि त्यावेळेस मी एक ठरवलं की खूप कॉन्फिडन्सने आपण आता हा इंटरव्ह्यू द्यायचा आणि बाबासाहेबांचा राजरत्न बनण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा. मुलाखतीला गेलो, मुलाखत दिली. जवळपास 30 ते 35 मिनिटं माझी मुलाखत चालली. लेफ्टनंट जनरल राज शुक्ला सरांचा मला बोर्ड होता. या वर्षीची मुलाखत माझी खूप म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वावर खूप गेली, म्हणजे जे मी माझे छंद लिहिले होते बायोडेटा फॉर्ममध्ये, किंवा मग माझं जे बॅकग्राऊंड लिहिलं होतं, माझ्या अचिव्हमेंट्स जे लिहिल्या होत्या त्याच्यावरती चालला. इंटरव्ह्यू मला खूप चांगला गेला होता आणि मला अपेक्षा होती की आपल्याला इंटरव्ह्यूलाही चांगले मार्क पडतील. आता थोड्या दिवसापूर्वीच मार्क्स आलेत आमचे, तर मला इंटरव्ह्यूला 200 पैकी 130 मार्क पडले, जे की भारतातील 3 नंबरचे मार्क्स आहेत इंटरव्ह्यूचे. आणि इंटरव्ह्यूमुळे खरं तर मी म्हणजे लिस्टमध्ये माझं नाव येण्यासाठी खूप मदत झाली. ज्या वेळेस रिझल्ट लागला 24 जानेवारीला संध्याकाळी, PDF उघडलं. PDF उघडता क्षणी म्हणजे मी ऑफिसवरून आलो होतो. साताऱ्यामध्ये सध्या मी सांख्यिक अधिकारी या पदावर कार्यरत आहे. ऑफिस सुटलं माझं, घरी आलो, थकलेलो होतो खूप. ऑफिसमध्ये जरा मीटिंग वगैरे थोडं काम होतं. घरच्यांना बोललो, घरच्यांचा फोन झाला. बहिणीसोबत थोडा वाद झाला होता कॉलवरती, ते काय आता भाऊ बहिणीत चालायचंच. मग फोन वगैरे ठेवला आणि बसलो असंच. चला मला आता टेलिग्राम तरी उघडावं. बघितलं तर रिझल्टची PDF टेलिग्रामवरती होती. काळजात असं धस्स झालं. 2022चा अनुभव खूप वाईट होता. ते सगळं मला दिसायला लागलं चित्र पुढं, किंवा आता नाव नसेल आपल्या याच्यात तर काय करायचं. आणि सुजित काटेनं पण तुम्हाला सांगितलंय, ज्यावेळेस आता आम्ही बुद्ध पार्कमध्ये फिरायला यायचो, जेवण झालं की इंटरव्ह्यू म्हणजे रिझल्ट आमचा 1 महिना खरं तर लेट आला थोडा, कोर्टची केस झाल्यामुळं. तर त्या 1 महिन्यामध्ये रोज हेच भोगायचो आम्ही की बाबा निवड होईल का नाही, निवड होईल का नाही. मी सुजित काटे जेवण झाल्यावर कधी फिरायला आलो तर आमचा तोच विषय असायचा. सुजित काटेला इतकी खात्री होती आणि बाकीच्या माझ्या मित्रांना पण की बाबा नाही तुझं ह्यावेळेस नाव नक्की येणार. सुजित काटे तर म्हणायचं अरे थांब मला, मी आताच फटाकडे घेऊन ठेवतो. पण मला असं काय म्हणजे एवढं स्ट्रॉंगली वाटायचं नाही. अगोदरचा अनुभव असा असल्यामुळं खूप भीती होती मनात. हात थरथर कापायला लागले ती PDF फाईल बघताना. फाईल डाउनलोड केली, बघितलं. फाईल उघडता क्षणी मला माझं नाव दिसलं. पण मी थोडा सावरलो. UPSCच्या वेबसाईटवरती गेलो. तिथं 3 ठिकाणी फाईल अपलोड केली जाते प्रत्येक रिझल्टची. मी ती फाईल कमीत कमी 10 ते 12 वेळा डाउनलोड केली त्या 3 ठिकाणाहून, आणि कन्फर्म केलं की खरंच बाबा आपलं नाव आहे. म्हणजे रोल नंबर माझा चेक केला, नाव चेक केलं. ज्यावेळेस मला रिअलाइज झालं की नाही बाबा आता हे आपलंच नाव आहे आणि आपली अंतिम निवड झाली, त्या क्षणी मला पुन्हा बाबासाहेबांची आठवण झाली. मला तो क्षण आठवला बाबासाहेबांचा, आता मी तुम्हाला जो प्रसंग सांगितला, आणि त्यावेळेस मनात इतकं समाधान होतं. अक्षरशः बाबासाहेबांच्या आठवणीत मी थोडं रडलो, आणि त्यावेळेस मी मनातच स्वतःशी म्हटलो की बाबा आज तुमचा राजरत्न होण्याच्या दृष्टीने टाकलेलं हे माझं पहिलं पाऊल. रिझल्ट लागल्यानंतर परत घरी सांगितलं सगळं, आणि त्याच्यानंतर यथोचित सर्वांनी तुम्ही सत्कार केला. 1 आठवडा मला यायला जरा उशीर झाला. आपण सर्वांनी माझं खूप कौतुक केलं. आपण केलेल्या कौतुकामुळं मला काय फील होतंय, म्हणजे मला काय वाटतंय, माझ्या भावना मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. आपल्या सर्वांची कौतुकाची थाप खरंच खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. रिझल्ट नंतर अधिकारी झालो. स्पर्धा परीक्षा पास होणं, कोणतीही असो, UPSC असो, MPSC असो, इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी आपण झालो, याचा अर्थ असा कधीच होत नाही की हा प्रवास संपला. आपण जे स्वप्न बघितलेलं असतं, देशसेवेचं असेल, समाजाला काहीतरी देण्याचं असेल, त्या स्वप्नामधील जे स्वप्न बघितलं आपण त्याच्यामधील स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होणं हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. खरं तर इथून पुढचं जे आयुष्य आहे ते अतिशय चॅलेंजेसने भरलेलं आयुष्य असतं,
आणि तेच खरं आपलं स्वप्न असतं. तर इथं आता आपण सर्व उपस्थित राहिलात. मी विचार करत होतो की बाबा आता भाषण काय द्यायचं. म्हटलं आता अनुभव कथन सांगणं ठीक आहे, जे स्पर्धा परीक्षा पास होतात सगळेच आपलं अनुभव कथन सांगत असतात. पण मला असं वाटलं की इथं आलेल्या प्रत्येक जणांसाठी आपण थोडंसं काहीतरी बोलावं. म्हणजे आता इथं शालेय विद्यार्थी काही आलेले आहेत आणि त्या दिवशी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मला बोलवलेलं होतं. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी मी एकच सांगेन की मोठी स्वप्न बघा, खरंच खूप मोठी स्वप्न बघा. स्वप्न आपल्या आयुष्यात असल्याशिवाय खरंच आपण काहीच मिळवू शकत नाही. जी स्वप्न मोठी बघितली ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तसे अपार कष्ट घ्या, कष्ट करा, मेहनत घ्या, नक्कीच ती तुमची स्वप्न पूर्ण होतील. फक्त पुस्तकी ज्ञान आयुष्यात महत्वाचं नसतं, तर व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी खूप गोष्टी रोल प्ले करतात. शाळेमध्ये चांगले खेळ खेळा, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्या, वाचनाची आवड निर्माण करा, अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची आवड निर्माण करा, चांगल्या मित्रमैत्रिणी बनवा. तर एवढं माझं शालेय विद्यार्थ्यांना सांगणं आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छितात किंवा तयारी करत आहेत यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो. यूट्यूबवरती संधी अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यूचे व्हिडिओज किंवा त्यांच्या स्ट्रगलचे व्हिडिओज बघून इकडे येऊ नका. त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा ही शाश्वत प्रेरणा अजिबात नाही. फार फार तर ही तुम्हाला 2 दिवस लायब्ररीमध्ये बसण्यासाठी मदत करेल. स्पर्धा परीक्षा काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ज्या परीक्षेसाठी आपल्याला तयारी करायची आहे त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे हे सगळं अगोदर व्यवस्थित समजून घ्या. स्पर्धा परीक्षेमध्ये आता मी स्पर्धा परीक्षा पास होऊन एक संधी अधिकारी झालो तर ही माझी एक नैतिक जबाबदारी आहे तुम्हाला सांगणं की स्पर्धा परीक्षेमध्ये खरंच खूप भयंकर स्पर्धा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा पास होता आणि संधी अधिकारी बनता त्याच्यानंतर तुम्हाला जे काय काम करायचंय त्याचा सुद्धा तुम्ही पुरेपूर माहिती घ्या. ARC रिपोर्टनुसार जे जिल्हाधिकारी असतात, कलेक्टर, ते जवळपास 300 कमिट्यांचे अध्यक्ष असतात. विचार करा, त्या कमिट्यांची नुसती मीटिंग जरी घ्यायची झाली तरी 1 वर्ष सुद्धा पुरणार नाही. अतिशय प्रेशर असतं सर्व अधिकाऱ्यांवरती. या सर्व गोष्टींचा विचार करून उगाच ते युट्यूबला व्हिडिओ चालतात, लाल दिव्याची गाडी चाललेली असते, कुठलं तर सिंगम मधलं गाणं असतं, IPS वगैरे असतात, IAS असतात. तर अशा गोष्टींकडे बघून अशी खोटी प्रेरणा घेऊन इकडं मुळीच येऊ नका तुम्ही. जर खरंच तुमच्यामध्ये जिद्द असेल, तेवढी प्रेरणा असेल, करण्याची धमक असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. याचं उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करता सायास कारण अभ्यास. प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल. इथं जे सर्व पालक उपस्थित आहेत, माझा शिक्षक वर्ग उपस्थित आहे, यांना सर्वांना एक गोष्ट सांगतो, म्हणजे जे अनुभवातून मला मिळाली, की पाल्याला तुम्ही तुमच्या पाल्याच्या स्वप्नाला बळ द्या. सगळी फुलं बागेतली काय सारखी फुलत नसतात. आपल्या पाल्याच्या आवडीनुसार, योग्यतेनुसार त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये करिअर करू द्या. मी बघितलं आता, म्हणजे मी पास झालो ज्यावेळेस पुण्याला गेलो होतो, फर्ग्युसन कॉलेजमध्ये मला बोलवलं होतं 26 जानेवारी निमित्त. आणि मित्राच्या एक ओळखीच्या अधिकाऱ्यांचा फोन आला. ते DYSP होते आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या घरी त्यांनी मला बोलवलं सत्कारासाठी. PI वगैरे होते, सगळे मोठे मोठे संधी अधिकारी जमलेले होते. आणि ते त्यांच्या पाल्यांचं म्हणजे असं सांगायचं कौतुक की बाबा आमचा मुलगा 8वीला आहे आणि त्याला आम्ही 11वी-12वीची ट्युशन लावली, सायन्सची, म्हणजे फिजिक्स असेल किंवा मॅथ्स वगैरे असेल. आणि त्यांचे पुढचे प्लॅन एकदम, म्हणजे मुलाला IITत घालवायचं. तो अजून 6वी-7वीला आहे, त्याला IAS IPS काय कळत सुद्धा नाही. की त्याच्यासाठी म्हणजे एकदम पुढचं प्लॅन की नाही त्यानं ही परीक्षा करायची, मग त्याला हा ऑप्शनल ठेवायचा आहे. त्यासाठी आम्ही आतापासून हा विषय शिकवतोय. आणि त्यांच्या पाल्यांची तोंड बघितली तर अतिशय म्हणजे सुकलेली फुलं कशी असतात, म्हणजे आयुष्यात काही रस नाही वगैरे, तर त्या अक्षरशः अशी सोफ्यावर बसलेली होती. त्यावेळेस म्हणजे मी विचार केला, म्हणजे काय चाललंय हे. तर मला हेच सांगायचं सगळं पाल्यांना की तुमच्या एज अप्रोप्रिएट लर्निंगची आपल्याकडे कन्सेप्ट असते, वयानुसार सिलेबस डिफाईन केलेला असतो. तर पाल्याला तसं जाऊ द्या. उगाच ते अननेसेसरी स्ट्रेस आउट करू नका की माझा पाल्ल्या हाच बांधला पाहिजे, तोच बांधला पाहिजे. काय स्पर्धा परीक्षेतलं यश म्हणजे जीवनातलं यश असं मुळीच नसतं. किंवा तुम्ही एखादे स्पर्धा परीक्षा पास होऊन संधी अधिकारी झाला म्हणजे तुम्ही काहीतरी मोठा तीर मारलाय
किंवा तेच तुमचं आयुष्य यशस्वी झालं असा अर्थ मुळीच होत नाही. देशाची प्रगती होण्यासाठी, समाज पुढे जाण्यासाठी खूप सगळ्या लोकांची गरज असते. चांगल्या इंजिनियरची, डॉक्टर्सची, उत्तम शिक्षकांची. शिक्षक देश घडवत असतात. उत्तम राजकीय नेत्यांची गरज असते. स्टेजवर तुम्ही बघा, आपापल्या क्षेत्रामध्ये कर्तृत्वानं महान झालेले एवढे लोक बसलेले. हे सगळे जर म्हटले असते की आम्हाला अधिकारी व्हायचं, स्पर्धा परीक्षा पास करायचे, तर कसं काय चालेल? त्यामुळं तेच सांगतोय पालकांना की आपल्या पाल्याला त्याच्या आवडीनुसार, कुवतीनुसार करिअर करू द्या. जेवणाची वेळ झाली आपल्या सर्वांची, समजते मला. खूप वेळ घेतला, काय काय लोक आता निघून पण चाललेले आहेत. कार्यक्रम खूप एक्सटेंड झालाय. तर शेवटी एक सांगतो की तुम्ही सर्वांनी माझा यथोचित सत्कार केला. माझं यश हे खरं तर तुमचं यश आहे, त्यात काही शंकाच नाही. माझं यश हे अगदी तुमचं यश आहे. तुम्ही अधिकारी झालाय, तुम्ही परीक्षा पास झालाय, असं तुम्ही ते यश माझं साजरं केलं, माझी मिरवणूक काढली. माझे समाज बांधव असतील, सर्व ग्रामात असतील, नवबुद्ध तरुण मंडळातील माझे बंधू असतील, मित्र असतील, सहकारी सगळे, इतका मी भारावलो याच्यामुळं, भावना म्हणजे नाही व्यक्त करू शकत. अक्षरशः रथामध्ये ज्यावेळेस मी बसलो त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. गावामध्ये गेलो, मंदिरासमोर तुम्ही मला उचलून घेतलं, त्यावेळेस खरं तर अक्षरशः मी रडत होतो. माझ्यासाठी खरंच आजचा दिवस हा आयुष्यभर लक्षात राहील. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात, मला एवढा वेळ दिला. खूप मोठी लोक आहेत व्यासपीठावरती, त्यांचा इलेक्शनचा पिरियड आहे. राजकीय जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांना थोडासा वेळ नसतो, वेळात वेळ काढून सगळे आले. आपल्या सर्वांचं मानावं तेवढं आभार खरंच थोडा आहे. शेवटी एकच म्हणेन, तुम्ही जे आज काय माझ्यासाठी केलंय त्याच्यामुळे लय बळ आलंय. सर्वांना माझा नमस्कार.